छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के कुटुंबीय हे कुठेतरी आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय। खरं तर छावा चित्रपटात गणोजी बंधूंनी खरं तर फितूर केल्याचा भाग जो आहे तो दाखवण्यात आलेला होता आणि हाच वादग्रस्त भाग जो आहे तो वगळून हा चित्रपट दाखवण्यात यावा अशी मागणी खरं तर या शिर्के कुटुंबियांची आहे। त्यामुळे शिर्के कुटुंबियांची कुठेतरी बदनामी होती अशी भूमिका या सर्व खरं तर शिर्के कुटुंबाची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पानशेत खोऱ्यात असणाऱ्या शिरकोली या खरं तर मूळगाव आहे शिर्के घराण्याचं। त्या मूळगावी असणाऱ्या शिरकाई देवी मंदिरात आज समस्त ग्रामस्थांसोबत शिर्के कुटुंबांनी बैठक घेतलेली आहे आणि ही संपूर्ण लढाई जी आहे ती आता रस्त्यावरची आणि न्यायालयीन मार्गाने सुरुवात करण्याची भूमिका आज त्यांनी घेतलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शिर्के कुटुंबीय आहेत। वादग्रस्त भाग वगळावा ही तुमची मागणी आहे, जर वगळला नाही तर आता रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई घेण्याची भूमिका तुम्ही घेतलेली आहे, काय सांगताल? नक्कीच नुकतीच छावा हिंदी चित्रपट जो प्रदर्शित केला त्यामध्ये शिर्के घराण्यांचं खूप मोठी बदनामी केली आणि ही बदनामी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी आणि सर्व मराठ्यांसाठी खूप नुकसान आणि खूप मोठी हानी देणार आहे। आणि काल आम्ही पुणे येथे काही मीटिंग घेतली महत्त्वाची। त्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं की हे महाराष्ट्रात सगळ्या मोठ्या लढा होणार आहे आणि सगळ्या म्हणजे विविध पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, बाकीच्या कोकण आणि बाकी सगळ्या मुंबईसह सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही विविध महाराष्ट्रामध्ये लाखो घरं शिर्क्यांची आहेत। म्हणून सर्वांपाशी आम्ही एक आवाहन केले की सगळ्यांनी ह्या लढ्यात उतरायचे आणि काल ह्या मीटिंगमध्ये ठरल्यानंतर आम्ही आज आमचे देवता जे शिर्क्यांची देवता आहे की शिरकाई माता, इथं आम्ही या नतमस्तक होऊन या लढ्यासाठी आम्ही शिरकाई मातेसाठी एक मोठं आम्हाला शक्ती दे, या बदनामीपासून आम्हाला लढायसाठी बदनामी किंवा जाणीवपूर्वक हेतुपूर्वक जे कट आहे कटस्थारण चाललंय की हे शिर्क्यांना किंवा मराठ्यांना बदनाम करण्याचं, यातून आम्हाला लढा देण्यासाठी शिरकाई मातेच्या चरणी आम्ही इथं आलोत। आणि या पुढं सगळ्या महाराष्ट्रावर आम्ही नुकतंच आम्ही 2 दिवसापूर्वी दिग्दर्शक आणि त्यांच्या सर्व टीम आणि लेखक यांना सुद्धा आम्ही कायदेशीर कारवाई करण्यासाठी एक लीगल नोटीस पाठवलेली आहे आणि त्याच्यावर पण काम करतोय। आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय। म्हणजे आम्ही रिलीज होण्याच्या आधी सुद्धा 8 दिवस पहिलं त्यांना सांगितलं होतं की हा चित्रपट आम्हाला समजलं की वादग्रस्त आमच्या शिर्के घराण्या आणि बाकीच्या कुटुंबासाठी थोडं बदनामीकारक आहे, हे कुठेतरी थांबावं, आम्हाला दाखवण्यात यावं किंवा त्याचे जे काही चित्रीकरण झाले ते थोडंसं बदलावं। कारण ऐतिहासिक पुरावा असा कुठलाही नाही की शिर्के घराण्याला बदनाम करता येईल किंवा शिर्के घराण्याला दोषी ठरवता येईल। ऐतिहासिक पुराव्यामध्ये चिटणीस, कारकून, हे कारभारी हे सगळ्यांचे नाव असून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांना वगळण्यात आलेलं आहे। याचा निषेध म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे। कानूनी लीगल नोटीस, लीगल कारवाई पण करत आहोत। वेगवेगळ्या पद्धतीचे आमचे जे बदनामीकारक नुकसान केले, मोठी हानी झाली, आमची जी बदनामी झाली, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतोयच आणि यापुढं मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आम्ही आज शिर्काई मातेच्या मंदिरापाशी आलोय आणि इथून पुढे आमचा मोठा लढा सुरू होणार आहे। कायदेशीर तुम्ही नोटीस पाठवलेली आहे, न्यायालयीन लढा होईलच, रस्त्यावरची लढाई कशी असणार आहे? रस्त्या बघा, आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही हा चित्रपट खूप सुंदर झालेला आहे, त्याच्याविषयी वाद नाही आहे। पण ज्या पद्धतीने खलनायक ज्या पद्धतीने आपण बदलला आणि जाणीवपूर्वक म्हणजे कट आपल्याला सगळ्या इतिहास नोंदीमध्ये मिळत आहे की कोण केलं, चिटणीस, सरचिटणीस, हे कारकून कोण होते, कसे होते, हे तुम्ही शोधा ना। पण ते 100% इथं शिर्के घराण्याला बदनाम करायचंय, टार्गेट करायचंय, म्हणजे मराठ्याला टार्गेट करायचंय। मागच्या चित्रपटामध्ये काहींनी वेगळ्या घराण्याला टार्गेट केला, पुढच्या येणाऱ्यात अजूनही असं अप्रत्यक्ष मराठ्यांवर टार्गेट होतंय, वातावरण दूषित केलं जातंय। मराठा आणि महाराष्ट्रातील सर्व घराण्यांचे बदनामीपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक कट म्हणजे एक नियोजनबद्ध पद्धतीने हे कट चालले, कट कारस्थान चालले, ह्याला हाणून पाडण्यासाठी आज शिर्के घराणे सगळं महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करत रस्त्यावर पण उतरणार आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। कानूनी आणि सर्व पद्धतीने आमचा तो विरोध राहणार आहे। खरं तर याच बाबतीत यांचे वंशज आहेत भूषण शिर्के यांनी उत्तेकर यांना खरं तर संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला, ऑडिओ क्लिप मार्फत हा संपर्क झालेला आहे। त्यांनी नम्रपणे तुमची माफी मागितली आहे आणि छावा कादंबरीतून हा सर्व चित्रपट निर्माण केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। काय सांगताल, काय? खरं तर लक्ष्मण उत्तेकर यांनी व्हॉट्सअपद्वारे ती माफी फक्त वैयक्तिक मागितली होती। आमच्या सर्वांची अशी मागणी होती की संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आम्हाला महाराष्ट्रभर आमचं हे करून त्यांनी माफी मागावी। कारण आता तो चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि जर का आपण खरंच मी पिक्चर आता बघितलाय तो, आणि जर का त्या पिक्चर बघत असताना तुम्ही जर का बघितलं तर पहिला एक सीन आहे की ज्याच्यामध्ये काही हे संगमेश्वराकडे जात असतानाचा सीन दाखवला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये
पहिले 2 जण दाखवले ते की आणि ते आपल्या दुर्बिणीने पाहतात की हे कुठे चाललेत म्हणून, त्यावेळेस ते म्हणतात की इथं दगा झालेला आहे. तो दगा झालेला आहे तर मग तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती सांगतो की हा दगा कुणी केलाय, तर तिथं नाव येतं गणोजी आणि कान्होजी. तिथून मग ते तिथनं पुढे जातात. पुढे ते संगमेश्वराच्या तिथं गेल्यानंतर दाखवलं गेलंय की कवी कलश यांना भेटतात. कवी कलशांना भेटतात तर कवी कलश विचारतात की हे हा दगा कोणी केला, कोण भेटलाय, तर गणोजी आणि कान्होजी. त्याच्यानंतर कवी कलश जातात संभाजी महाराजांकडे. संभाजी महाराजांना हे करतात. संभाजी महाराजांना संभाजी महाराज म्हणतात म्हणजे कवी कलश सांगतायत की गणोजी आणि कान्होजी. त्याच्यानंतर ते परत याच्याकडे जातात नाही काय खानाच्या तिथं ते तर दाखवलंच आहे. त्याच्यानंतर परत जर का तुम्ही पुढे बघितलं तर त्यानंतर ते काय आपल्या नाही संभाजी महाराजांचे येसू महाराणी साहेब आहेत त्यांच्या तिथं गेल्यानंतर तिथं पण परत ते गणोजी कान्होजी आणि त्यांच्या तोंडातून ते वाक्य घेतले गेले की हे असे भाऊ परत शत्रूच्या पोटी पण जन्माला. म्हणजे जाणून बुजून तुम्ही बघा किती वेळा गणोजी कान्होजी गणोजी कान्होजी गणोजी कान्होजी हे किती वेळा घेतलंय हे तुम्ही जरा बघितलं तर चित्रपट तुमच्या लक्षात येईल की बाकीच्यांना त्यांनी फक्त एक सेकंदासाठी आणि पास करून टाकलेलं आहे, परंतु सारखं करून आणि हेच जेव्हा चित्रपट बघायला लोक गेली सगळे सिनेमागृहात किंवा चित्रपटगृहात त्यातनं ते जे बघून आले ते त्यांच्यावर ऑलरेडी ते बिंबवलं गेलं की हे फक्त चित्रपटातनं पकडून देण्यासाठी किंवा करण्यासाठी हे शिर्क्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यातनंच हा सगळा उद्रेक हा निर्माण झालेला आहे. आणि नाहक बदनामी ही आम्ही आज जर का व्हॉट्सअपला बघितलं तर यांना पैसे कमवायचेत किंवा आता एवढे 400 कोटी कमवले त्याच्यातले यांना काय द्या, तर हा असला काही भाग आमचा नाहीये. आमची फक्त लढाई आमच्या अस्तित्वाची आहे आणि आमच्या घराण्यासाठी आहे. कारण आमच्या पण पुढील सगळ्या पिढ्या आहेत, आमचे मुलं बाळ आहेत. या मुलं बाळांचं पुढं आयुष्य धोक्यात आहे. उद्या आम्ही कुठल्या एखाद्या समजा आता पुढे शिवजयंती येईल, पुढे संभाजी महाराजांची जयंती येईल, तिथं गेल्यानंतर वादविवाद झाल्यानंतर काय करायचं हा पण विचार सरकारने करणं गरजेचं आहे आणि त्याबाबतचा विचार हा झाला पाहिजे. जर का तो नाही झाला तर आम्ही शिर्के आता इथं शिरकोलीत आलोय, त्यात निर्माता दिग्दर्शक कोणी असतील. परवा मी काल ती एक बाईट बघितली, जे लेखक आहेत महाजन म्हणून, ते महाजन म्हणतायत की माझ्या आईला खूप म्हणजे लोकांचे फोन येत आहेत, तिला खूप चांगलं वाटतंय, खूप छान लिखाण केलेलं वगैरे वगैरे. महाजन साहेब मी तुम्हाला सांगू शकतो, तुमच्या आई जर का चांगलं म्हणत असेल, तुमच्या सर्व म्हणजे आईंना जर का तुम्ही सगळे चांगलं म्हणत असतील तर आमच्या आया बहिणी शिव्या घालायला लागल्या आहेत की तुम्ही काय करतात, बांगड्या भरल्यात का म्हणे. आता आमचा उद्रेक हा संपलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, निर्माता जे दिग्दर्शक कोण आहेत त्यांना मी पुन्हा एकदा सांगतोय, पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही माफी मागा, आमच्या समोर येऊन आमच्याशी बोला आणि आमची माफी मागा, नाहीतर त्याचे परिणाम हे अक्षरशः वाईट होतील. कारण आता बास झालंय, आता आम्ही हे सहन करू शकत नाही, आमची पुढची पिढी पण सहन करू शकत नाही. पण त्यांनी त्याच रेकॉर्डिंग मध्ये असं म्हणलंय की या चित्रपटात फक्त गणोजी आणि कान्होजी असा उल्लेख करण्यात आलाय, कुठेही आडनावाचा उल्लेख नाहीये, गावाचा उल्लेख नाहीये किंवा देवीचाही कुठल्या कुलदेवतेचा उल्लेख नाही. म्हणजे मग त्यांना असं म्हणायचं होतं का की आमचा उल्लेख करावा, म्हणजे मग आमची तर पर असं म्हणलं की तेवढी खबरदारी घेण्यात आलेली कोणाची नाही. त्यांना मी तेच सांगतोय की नातं गोतं अख्खं जग जाहीर आहे ना, ते पूर्ण सगळ्या जर का ह्याला माहिती आहे सगळ्यांना की बाबा गणोजी आणि कान्होजी कोण आहेत, हे त्यांचे भाऊ आहेत त्यांचे, हे सर्वांना माहिती आहे. हे सांगायची गरज नाहीये. चित्रपट बघितल्याच लोकांच्या कमेंट चालू झाल्या हो, त्याच्यानंतर फोन चालू झाले की हे तुमचं दाखवलं जातंय, हे योग्य आहे का पहा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना याच्या मागच्या, तर ह्या बघितल्या पाहिजेत कुठेतरी. नक्कीच. खरं तर त्यानंतर त्यांनी अशी सुद्धा भूमिका मांडली की ही सर्व जी चित्रपट सुरुवात होताना डिस्क्लेमर येतं तिथे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की हा चित्रपट पूर्णपणे छावा कादंबरीवर आधारित आहे आणि संत शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या त्या कादंबरी आहे. अशा असताना ही सर्व डिस्क्लेमर दिलंय त्यांनी. गणोजी आणि कान्होजी हा शब्द वापरला, शिर्के कुठेही वापरणार. न्यायालयीन लढाईत हे टिकल का साहेब? बघा, मुद्दा असा आहे की उतेकर साहेब काय सांगतात की बाबा ही पूर्णपणे काल्पनिक कादंबरीवरती हा चित्रपट आधारित आहे. काल्पनिक कादंबरीवरती तुम्ही ऐतिहासिक चित्रपट कसा बनवता प्रश्न पहिला, बरोबर. इतिहासाला चारी बाजू असतात,
घटना असती, वेळ असती, सगळ्या गोष्टी त्या घडलेल्या असतात आणि त्याच्यानुसार ते लिखाण झालेलं असतं. ऐतिहासिक कादंबरीचा आधार घेऊन तुम्ही जर एखाद्या घराण्याला जर बदनाम करत असाल तर हे योग्य आहे का? मग तुमच्याकडे काय पुरावे आहेत हे तुम्ही समोर आणा आणि ते दाखवा समाजाला की हे पुरावे शिर्के बदनाम असलेले किंवा शिर्क्यांनी गद्दारी केलेली. हे पुरावे जर उतेकरांकडे असतील तर त्यांनी सादर करावं. बरोबर का नाही? बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. ह्या गोष्टी जर असतील, आपण ऐतिहासिक चित्रपट बनवतो, चित्रपट खूप सुंदर बनवलाय. संभाजी महाराजांचं ह्या ज्या इतिहास आहे हा जगापुढे चांगल्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न केलाय, आम्ही त्यांचं कौतुकच करतोय. पण जर तुम्ही ऐतिहासिक चित्रपट दाखवत असताना प्रत्येक वेळेस जर तुम्ही एक घराणं घेऊन टार्गेट करून बदनाम करत असणार आहेत आणि संभाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये कित्येक असे लोक आहेत, म्हणजे त्यांना जे विरोध करणारे खरे खलनायक कोण आहेत हे जगा पुढे येऊ द्या ना. आता कित्येक खलनायकांना हत्तीच्या पायाखाली दिले, मग त्यांचे पुढे पूर्वज असतील, त्यांचे वारसदार असतील, या वारसदारांनी काही द्वेषापोटी संभाजी महाराजांना पुढे आणखीन बदनाम करत राहिलेत. बकरीचा पण विषय पुढे आलेला आहे, तो तर 122 वर्षानंतर लिहिलेला आहे. त्याच्या संभाजी महाराजांना तर वेसनी असं काय काय दाखवलेलं आहे. ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? मग तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? बरोबर, ऐतिहासिक चित्रपट काढतो ना इतिहासाला चारही बाजू चौकशी करून संबंधित घराण्याला घेऊन त्यांची विचारपूस करून त्याच्यावरचे पूर्णपणे पुरावे गोळा करून हा ऐतिहासिक चित्रपट बनवला गेला पाहिजे, ही आमची भावना आहे. उतेकरांना सांगणं एवढंच आहे की शिर्के परिवाराला जर तुम्ही बदनाम करत असाल चित्रपटाच्या माध्यमातून, आज महाराष्ट्रभर त्यांची बदनामी चालली आहे ना, बरं हे खरं आहे का? हे आमचे प्रश्न आहेत. जर खरे असतील तर पुरावे सादर करा. पण तुमचा जेव्हा वाद समोर आला शिर्के घराण्याचा, त्यानंतर अशी चर्चा चालू, सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमातून अशी चर्चा चालू आहे की याआधी सुद्धा कादंबरी अनेक वर्ष कादंबरीत शिर्के घराण्याचा उल्लेख आहे. त्यानंतर अनेक टीव्ही सिरियल येऊन गेल्या, त्यामध्ये डायरेक्ट शिर्के घराण्याचं नाव घेतलेलं आहे. त्यावेळेस का नाही शिर्के घराण्याने आक्षेप घेतला? आता छावा चित्रपटाच्या साहेब, आमचे आजोबा पंजोबा किंवा हे जे सगळे आहेत ना, हे फक्त शेती करण्यामध्ये व्यस्त होते. आम्ही एकतर लढलो आणि शेती केली. आमच्या घरामध्ये बघा, इतिहास घडवला हा मावळ्यांनी, पण मावळ्यांना त्यांचा इतिहास लिहिता नाही आलेला. म्हणजे मी सुद्धा आतापर्यंत तुम्हाला सांगतो की छावा कादंबरी मी पण वाचलेली नाहीये, जरी काल्पनिक असली तरी मी पण वाचलेली नाहीये. पण जर काल्पनिक कादंबरी वरतून जर तुम्ही इतिहास मांडत असाल तर हे कितपत खरं आहे? बरोबर. या संपूर्ण बैठकीत खरं तर ग्रामस्थ सुद्धा सहभागी झाले होते. आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत. तुम्ही काय सांगताल या सर्व शिर्के कुटुंबियांनी जो आरोप केलाय त्यावर काय बोलताय? संपूर्ण तुमची भूमिका. आज महाराष्ट्रभर प्रदर्शित होत असलेला छावा चित्रपट, त्या छावा चित्रपटामध्ये शिर्के आणि शिर्के कुटुंबियांवर जो बदनामीकारक दृश्य या ठिकाणी दाखवलेली आहेत, ती दृश्यांच्या निषेधार्थ आज पूर्ण महाराष्ट्रभरातून संपूर्ण शिर्के कुटुंबीय आज शिरकोली येथे शिरकाई देवीच्या दर्शन घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या चित्रपटाच्या विरोधात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करणार आहेत. एक ग्रामस्थ म्हणून शिर्के कुटुंबाची जी बदनामी झाली त्या बदनामीचं आम्हाला या ठिकाणी कुठेतरी दुःख या ठिकाणी वाटत आहे. जे शिर्के शिवाजी महाराजांसाठी लढले, संभाजी महाराजांसाठी लढले, त्या शिर्केंची बदनामी होत असताना या ठिकाणी आम्ही मावळे म्हणून किंवा शिर्केंचे काही आम्ही वंशज म्हणून या ठिकाणी आम्हाला त्याचं निश्चितच दुःख वाटतंय. या चित्रपटातील शिर्के कुटुंबांची जी बदनामी केली ती बदनामीची फक्त माफी मागून या ठिकाणी दिग्दर्शकांना या ठिकाणी होणार नाही. ती माफी तर त्यांनी मागितलीच पाहिजे, पण त्या माफीसोबत त्यांनी ते जे दृश्य या ठिकाणी त्या चित्रपटात दाखवले ते दृश्य या ठिकाणी त्यांनी काढून टाकलं पाहिजे, अशी या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून आणि एक शिर्के कुटुंबांचा सदस्य म्हणून ही आमची मागणी असेल. नक्कीच. खरं तर उत्तेकर यांनी असं म्हणले की हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचावा म्हणून मी हा चित्रपट काढलेला आहे. त्यांच्याबद्दल जे गढूळ लिखाण कुठेतरी आतापर्यंत करण्यात आलेलं होतं ते पुसण्याचा यामार्फत प्रयत्न केला जाईल, करण्याचा प्रयत्न माझा आहे. पण संपूर्ण चित्रपटात शिर्के घराण्याविषयीचा जो मुद्दा आहे तो सोडून दुसरा कुठला आक्षेप आहे का तुमचा किंवा काय? बघा, त्यांनी ज्या माफीनामा सादर केला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी बाकीच्या लोकांना जे म्हणजे पाहणारे लोक आहेत
जे चित्रपट पाहतात त्यांना एक भावनिक करण्याचा प्रयत्न केला आहे का बाबा आम्ही तुमच्यासाठी केला, संभाजी महाराज सगळ्या जगासमोर आणण्यासाठी चांगला केलाय ना, आम्ही त्याचं स्वागत करतोय, त्यांना आम्ही प्रशंसा करतोय, पण ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक तुम्ही बदललेत कॅरेक्टर त्याचा निषेध आहे. आणि ते म्हणतात की आम्ही पैसा कमवण्यासाठी नाही केला. मग का नाही, तुम्ही हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्राला, देशाला, जगाला मोफत दाखवा ना. जर तुमचा पैसा कमवण्याचा हेतूच नाहीये तर तो मोफत दाखवा. आणि जर आजपर्यंत घेतले असेल तो पैसा 200-400 कोटी जर केला असेल कुठल्या तरी सामाजिक कार्यासाठी ते वाहून द्यावा, आज त्यांनी जाहीर करावं. म्हणजे फक्त बदनामी करून जे पैसे कमवण्याचं जे खोटा आणि परत सांगण्याचं जे ढोंग करतात ते लबाडी आमच्यापाशी चालणार नाही. इथून पुढं शिर्के घराणं आपणास माफी करणार नाही. मी तुम्हाला एवढं बी उत्तेकरणं परत एकदा जाहीर करतो, आवाहन करतो त्यांना, एक म्हणजे जाहीर इशाराच देतो की बाबा हळूहळू आमचा शिर्के घराणं एकत्र येत आहे. महाराष्ट्रात खूप मोठा लढा तयार होणार आहे आणि याआधीच जे वातावरण तापण्याच्या आधीच आपण लवकरात लवकर ते छोटे मोठे 1-2 मिनिटाचे जे काय पूर्ण चित्रपटात ते आक्षेपार्ह कंटेंट्स आहेत ते वगळावे, माफी मागावे आणि दूर व्हावं. आम्हाला सुद्धा चित्रपट अभिमानाने जावं अशा आमच्या अपेक्षा आहेत. तुम्ही कोण दोषी दाखवण्याचा प्रयत्न करूच नका, कारण दोषी कोण सगळ्यांना माहिती आहे. चिटणीस कोण होतं, कोण लेखनिक होतं हे सगळ्यांना माहिती आहे. वेगवेगळे पुरावे तिथंच येतात. कुठलाही संदर्भ घेतला तर शिर्के घराण्याचा पर्यंत ते पोहोचत नाहीये आणि ते मुद्दामून जाणीवपूर्वक जर करत असाल, कुणा विशिष्ट वर्गाला आपण जर वाचवण्याचा प्रयत्न करत असाल ते सुद्धा सहन होणार नाही. तुम्ही त्यांना वाचवा, काय करा आम्हाला माहित नाही, पण कुणाला बदनाम करू नका. आणि ही बदनामी आमच्यासाठी खूप मोठी नुकसानदायी आहे आणि ते आम्ही सहन करणार नाही. त्यांनी मान्य नाही केली तर आता तुम्ही लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. लढा कुठून सुरुवात होणार आहे, कसा सुरुवात? आता हे आमचा गनिमक, आम्ही सुद्धा छत्रपतींचे मावळेत, आम्ही आमचा गनिमक आता नाही सांगणार. वेळोवेळी त्यांना कळेल की आमचे लढा कसा असेल, पण त्यांना ते सहन होणार नसेल हे नक्कीच इशारा देतो. धन्यवाद. तर संपूर्ण शिर्के कुटुंबांनी जी भूमिका घेतली न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई घेण्याची, त्यानंतर आपली भूमिका आपल्यासोबत बोलल्याचं त्यांनी पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशालसह विनय जगताप, TV9 मराठी, शिरकोली, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.